तालुक्यात आपल्या कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये जवळपास आपले या 2025-26 आर्थिक वर्षामध्ये 31,468 लोकांचे कृषी यांत्रिकरणमध्ये विविध घटकासाठी म्हणजे ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटावेटर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र आणि सर्व ट्रॅक्टरचे जे अवजार आहे त्यासाठी तालुक्यामध्ये 31,468 लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. त्यापैकी जवळपास आपल्याकडे 4,000 शेतकरी इच्छुक शेतकऱ्यांनी त्यांचे कागदपत्र म्हणजे कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट असे अपलोड केलेले आहेत 4,000 शेतकऱ्यांना. त्यापैकी आपण जवळपास 3,500 शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिलेली आहे आणि जे खरेदी करण्याचं प्रमाण आहे ते आपल्या जवळपास 1,000 शेतकऱ्यांनी आता खरेदी करून बिल अपलोड केलेले आहेत. त्यापैकीच आपण आज साकत येथे अमरशे सपकाळ यांच्या शेतामध्ये आहेत. तर त्यांनी आपल्याला कृषी यांत्रिकरण योजनेमधूनच हार्वेस्टर खरेदी केलेलं आहे, कंबाईन हार्वेस्टर. तर असे आपल्याकडे जवळपास 1,000 शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड म्हणजे अवजारे खरेदी करून कागदपत्र त्यांचे बिल अपलोड केलेले आहे. त्याची मोका तपासणी सध्या आपल्या तालुक्यामध्ये सुरू आहे आणि ती मोका तपासणी झाल्यावर आपण जिल्हा स्तरावर अनुदानासाठी वितरित करतोय. शिवाय आज आपण या ठिकाणी एक कार्यक्रम देखील घेतलेला आहे, रब्बी हंगामाच्या अनुषंगाने एक शेतकरी मेळावा. आणि जे सर्वात महत्त्वाचं आता आपण महाविस्तार या ॲप आहे ते महाविस्तार या ॲपचे नोंदणी शिबिर देखील आज घेतलं. त्याच्यामध्ये जवळपास आज आपले 150 ते 200 शेतकऱ्यांनी एकाच वेळेस ते ॲप डाउनलोड केलेलं आहे. त्या ॲपचं एवढं महत्त्व छान आहे की कृषी विभागामध्ये जे आपल्याला विविध म्हणजे आपले सगळे शेतकरी पिकं करतात त्या पिकाची पेरणीपासून ते काढणीपर्यंत जी इत्थंभूत माहिती त्या ॲपमध्ये उपलब्ध होते. तसेच त्या पिकावर पडणाऱ्या कीड रोग व्यवस्थापन, तसेच खताचं प्रत्येक पिकासाठी लागणारं खत, त्याच्यानंतर त्यासाठी आपल्याला जे आता बऱ्याच वेळेस शेतकऱ्याचा पिकवतो आपण पण बाजारपेठ उपलब्ध होत नाही किंवा माहिती पडत नाही, तर आपल्याला घरी बसल्या महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपल्याला बाजारभाव रोजचे रोज बाजारभाव आपल्याला अपडेट त्या ॲपवर मिळतात. तसेच कीड रोग झालं बाजारभाव आहे. त्याच्यानंतर कृषी विभागाची विविध योजना आहे आणि AI चॅटबॉटच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कोणता जरी त्यांना प्रश्न विचारला, साधा आता आपल्याकडे द्राक्ष क्षेत्र आहे, द्राक्षावर भुरी नियंत्रणासाठी काय करावं, कांदा पीक आहे, कांद्याचं करपा नियंत्रणासाठी काय करणं, उपाययोजना काय कराव्यात, किंवा आता हरभरा आपल्याकडे रब्बी हंगामात आहे, हरभऱ्याच्या घाट्याळीच्या नियंत्रणासाठी काय करू, असं आपल्याला जे शेतकऱ्याला वारंवार प्रश्न पडत असतात ते कोणताही प्रश्न जरी आपण विचारला ते AI चॅटबॉटच्या माध्यमातून तरी ते आपल्याला एका विदिन सेकंदामध्ये ते शेतकऱ्यांना माहिती मोबाईलवर मिळते. त्यामुळे खूप फायदेशीर ॲप आहे. आणि जर आता आपल्या तालुक्याचा विचार केला तर जवळपास आपल्या तालुक्यात 88,000 खातेदार आहेत. त्यापैकी आपण आज 18,000पेक्षा जास्त खातेदारांनी ह्या महाविस्तार ॲपची नोंदणी केलेली आहे आणि ॲप डाउनलोड करून त्याचा लाभ घेत आहेत. आणि आपला तालुका सांगण्यासाठी एक चांगली बाब आहे की राज्यामध्ये बार्शी तालुका प्रथम क्रमांकावर आहे या ॲपच्या नोंदणीमध्ये आहे. तरी जे आपल्या आणखी तालुक्यामधील जे शेतकरी राहिलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना माझी अशी विनंती आहे की ते महाविस्तार आपल्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन महाविस्तार या ॲप डाउनलोड करून आपली नोंदणी करावी आणि ह्या जी आपल्याला कृषीच्या निगडीत जे प्रश्न अपेक्षित आहेत किंवा जे आपल्याला माहिती अपेक्षित आहे ते आपल्याला त्या माध्यमातून मिळेल. धन्यवाद. बातमी एवढी महाडी भीती तर